नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे सगळे मस्त मजेत. आज मी आलो आहे खाली वहिनींच्या घरी, कारण वहिनींची बहीण आलेली आहे डिलिव्हरीसाठी इथं आणि त्यांना आता मला घेऊन जायचं आहे. आजची डेट आहे, हॉस्पिटलला घेऊन जायचे कारण भावड्या पण गावाकडे गेला आहे. तर वहिनी कुठे येतं कुठे येतं ही आहे वहिनींची बहीण पूजा. ओमा तुला पण यायचंय? चला बर चला सोडतो. चलो काय चाललंय? बरं आहे का? ओके, व्यवस्थित. खतरनाक. हे आहेत आमच्या भावड्याची साडू. आणि आता लवकरच चांगली बातमी भेटणार आहे यांच्या घरी. सो कॉंग्रॅच्युलेशन. आतापासूनच व्यवस्थित काळजी का. आजची डेट दिली का? आज म्हणजे होईलच का? नाही, 9 महिने 9 दिवस झाले पार. दुर्गाला घ्या 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 घ्या. तिकडून ए दुर्गा थांबा थांबा, पोटाला लागलं. मला ना चालय ना हे. काय झालंय? पायाला शिरही झाली. उतरा व्यवस्थित. येऊ का सोडवायला? तर महागारीला माघारी कशाला लावतात तेव्हा? डिलिव्हरीला आलोय का तुम्ही? पिकनिकला आलोय आपण. पण थांबा 5-10 मिनिटं. थांबतो मी, आहे तिथं बाहेर घेतो. मला मी थांबतो थोड्या वेळ. मी थांबतो इथं थोड्या वेळ. मला फोन करून सांगा काय होतं. ओके, काय अडचण नाही. आता त्यांना आतमध्ये सोडलंय ऍडमिट होण्यासाठी. मी इथं गाडी लावली बाहेर, कारण गाडीला आतमध्ये जागाच नाही. आता मी पण जातो, बघू फायनल ऍडमिट करतो मगच घरी जातो. तोपर्यंत नाही जात, नाहीतर काय सांगतात बघूया. सो चला आता आतमध्ये जाऊ. गोळा खायचा का? गोळा गोळा खायचा का? खायचा का गोळा? घ्यायचा? मला नको तुम्हाला. फायनली वहिनींच्या बहिणीला ऍडमिट केलेलं आहे. व्यवस्थित झालं ना मॅडम? कधी सांगितलं किती वेळ, काय इंजेक्शन? संध्याकाळपर्यंत डिलिव्हरी नॉर्मल होईल. नॉर्मलच होईल ना? हां, तर नाही काय टेन्शन. बघूया आजच्या डिलिव्हरीच म्हणतो आजच्या व्हिडिओमध्ये नक्की काय होतंय. मुलगा मुलगी काय, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे चांगली खबर देतो. सध्याच्याला घरी जाऊ. काल आम्ही टरबूज आणलेले डिक्कीतच आहे तसे, नुसतं इकडून तिकडं तिकडून अंड्यावणी दिसतात पालीच्या. दिसतात का नाही? कशी दिसते ती? गार आहेत की गरम नाही तर? माहिती का ती पिशवी घे इकडं. पण एवढी खास नाहीत वाटत का नाही? मला तर बघू आपण शिन्याच वाटत. ही टरबूज सगळे खराब निघले बघा मित्रांनो. असे बी वाळून झार गेलेली, कडक, गोड पण नाही काय नाही. असे जर टरबूज कोणी कायला दिसलं बसलं तर अजिबात घेऊ नका रे. फुकाटचा माल असाच असतो. काय झालं? कुठे टरबूज आहे? तू आणलेलं? खाली वाटत कापून सकाळ रात्री 4 आणली तुम्ही. संपली. आता एवढा काय करायचा? पिझ्झा 6 पिझ्झा. पिझ्झा आहे का चपाती? किती रुपयाचा आहे? 800 रुपयाचा. 800 रुपयाचा पिझ्झा आहे का? अशी पडली या पाण्यात म्हैस पडल्यावर. अगं बाई 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 बाई, तुझी मालिका चालेल तरी मला लई मात पडली. मित्रांनो थांब रे. मित्रांनो इकडे बघा, शंभूने केवढा पिझ्झा ऑर्डर केलाय. शंभू, एवढा पिझ्झा काय गावाला वाटप करायचं काय? पिवड्या पिझ्झा खायचा? यू 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 काय रे? खावा. थांबे थांबे, झालं का तुझं? ही रेस लावायची घ्यायची. रेडी रेडी ऍक्शन. खावा चला पटा 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 ऍक्शन. खाकी खाकी. केवढा मोठा पिझ्झा आहे बघ की. मिरच्या बिरच्या पिवड्या तुलाच गप बसली. अरे खाकी. थांबे तात्या, नारड्या गुत पितलंय बाबा. परत काढावं लागायचं त्याच्यात हातबीत घालून. चल राणे, खावला 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 पटकीन पटकीन.
पटकीन कमान फास्ट. मॅडम तुमच्या एवढाच आणलाय पिझ्झा. चला 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 चला. कसा लागतोय बंगार आहे ना. हा एवढा मोठा देतात म्हणजे काहीतरी ह्याच्यात क्वालिटी काहीतरी असतात. आईच्या नुसता बेस रे ह्याच्यात. हाय तुला देऊ का? द्यायलाच होत नाही कोणाला काय आणलं तर. दिलंय का? हे ह्याच्यात नाही घेतली. होय. त्याचं खाऊन खाऊन त्याचं पोट भरलं मग त्याला आजीचं ध्यान झाले. चला आईला देतो. खाल्लेलं फुटेज घ्यायचं का? ह्याला म्हणजे हे उचलायला किती आणलंय? 850. या सगळ्यांनी पिझ्झा खाया. मित्रांनो आम्ही एक एक्सपेरिमेंट करत होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही असा गाडीला फुगा आईच्या गावात फुटला फुटला फुटला. मित्रांनो आपला एपिसोड हा रविवारी सकाळी 8 वाजता फक्त तुमच्यासाठी यूट्यूब चॅनल येणार आहे पांडू ड्रायव्हर म्हणून. तर बघायला विसरू नका. आय काय करते का? काय जाळते का घर? आया काय करते बघू इकडं. आय आमची काहीतरी दिवाबत्ती घेऊन काहीतरी काय ते काय भूत पळून जातात का? काहीतरी चाललंय. रात्रीच्या 10:30 वाजता माझं काम संपलंय. हा एपिसोड रविवारी बघायला भेटेल. तर चला आता मी जेवण करतो. अयो आहे एकटीचाच ताव चाललाय जेवणाचा. दे जेवायला. बरं राहू दे बस जे घेतो मी. चला मीच घेतो स्वतः हाताने माझ्या जेवण. आणि त्या जी बहीण होत्या ना डिलिव्हरीसाठी सकाळी मी सोडलं होतं. तर त्यांचं काय झालं डॉक्टरांनी डेट पुढं ढकलली वाटतंय. आज काय होत नाही डिलिव्हरी. 9 दिवस झाले तरी सुद्धा काय माहित नाही काय भाजी केली काय माहिती. काय आहे भाजी? वांग. चला भूक नाही मला पण थोडंसं खाऊया. झोप नाही लागत म्हणून नंतर. चला आपलं ताट आपणच तयार केलं. कोणावर डिपेंड राहायचं नाही.